Children, listen and watch carefully and find answers. Don't skip video. Birth of Shivaji. Those were very unsettled days. धामधुमीचा काळ होता. Shahjahan from the north had dispatched a big army to conquer the Dakhan. दख्खन जिंकण्याकरिता शहाजहाननी उत्तरेकडून खूप मोठी आर्मी पाठविली होती. पुणे द प्रिन्सिपल टाउन ऑफ शहाजी राजे. शहाजी राजेंची महत्त्वाची आणि मेन भूमी होती पुणे. जागीर वॉज बर्न टू द ग्राउंड बाय आदिलशाह ऑफ बिजापूर. बिजापूरच्या आदिलशहानी सगळी जागीर त्यांची जाळून खाक बेचिराग केली होती. शहाजीराजे वॉज इन रिअल ट्रबल. शहाजीराजे खूप त्रासामध्ये आले होते. ही फाउंड हिमसेल्फ बिटवीन द डेव्हिल अँड द डीप सी. ते स्वतःला इकडे आड आणि तिकडे विहीर अशातच पाहत होते. अँड वॉज कॉन्स्टंटली ऑन द रन. आणि त्यांचं संपूर्ण आयुष्य धावपळीतच झालेलं होतं. जिजाबाई वॉज प्रेग्नेंट. जिजाबाई अशातच गरोदर राहिल्या. अँड द ग्रेट क्वेश्चन विच वरी शहाजीराजे वॉज. आणि त्यांना याबद्दल खूप काळजी वाटत होती. सम प्लेस वेअर शी कुड रिमेन इन सेफ्टी अँड पीस. शहाजीराजांना खूप मोठा प्रश्न होता की जिजाबाईंना कुठे ठेवायचं. देन ही रिमेंबर्ड द शिवनेरी फोर्ट. शिवनेरी किल्ल्याची आठवण झाली. कोणत्या किल्ल्याची आठवण झाली? शिवनेरी. अँड डिसाइडेड टू सेंड जिजाबाई देअर. शिवनेरी वॉज अ स्ट्रॉंग फोर्ट. शिवनेरी कसा होता? अगदी मजबूत होता. नियर जुन्नर इन पुणे डिस्ट्रिक्ट. पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर जवळ तो किल्ला होता. इट हॅड स्टीफ क्लिफ्ट ऑन 4 साइड. चारही बाजूंनी तटबंदी होती. भक्कम असा किल्ला होता. स्ट्रॉंग फोर्टिफिकेशन. पूर्ण त्याचे फोर्टिफिकेशन्स म्हणजे भक्कम अशी तटबंदी असताना अँड मॅसिव्ह डोअर. आणि बळकट दरवाजे होते. धिस स्ट्रॉंग फोर्ट वॉज देन इन चार्ज ऑफ विजयराज. आणि त्यातला किल्लेदार होता विजयराज. अ रिलेटिव्ह ऑफ दी भोसले. भोसल्यांचा तो नातेवाईक होता. ही ॲग्री टू गिव्ह प्रोटेक्शन टू जिजाबाई. त्यांनी अगदी कबूल केलं की जिजाबाईला काहीच होऊ देणार नाही आणि त्यांचं रक्षण करेल. सो शहाजीराजे लेफ्ट हर देअर अँड मार्च अगेन्स्ट द मुघल. आणि मग शहाजीराजांनी शिवनेरी किल्ल्यामध्ये जिजाबाईंना ठेवले आणि ते मुघलांविरुद्ध लढायला निघाले. अँड देन द गोल्डन डे डॉन. सोन्याचा दिवस उजाडला. ऑन द ऑस्पियस डे ऑफ फाल्गुन वैद्य तृतीया. फाल्गुन वैद्यच्या तृतीयेला इन द इयर 1551 ऑफ द शक इरा. शके 1551ला म्हणजेच ऑन 19 फेब्रुवारी 1630 टू द साऊंड ऑफ पाईप्स अँड ड्रम्स प्लेइंग इन द नगारखाना. नगारखान्यातील सनई आणि चौघडे वाजू लागले. कधी तर 19 फेब्रुवारी 1630ला जिजाबाई गेव बर्थ टू अ सन. जिजाबाईंनी एका मुलाला जन्म दिला. ऑल द रेसिडेंट्स ऑफ दी फोर्थ वेअर ओव्हर जॉय. आणि सगळीकडे आनंद पसरला. ऑन द 12th डे 12व्या दिवशी विथ ॲप्रिशिएट सेरेमनी नामकरण ठेवण्यात आले. द चाइल्ड वॉज नेम शिवाजी. आणि मुलाचं नाव ठेवलं शिवाजी. ॲज द चाइल्ड वॉज बॉर्न ऑन फोर्ट शिवनेरी. का बरं? कारण ते शिवनेरी किल्ल्यावर जन्माला आले म्हणून त्यांचं नाव शिवाजी असं ठेवण्यात आलं. शिवाजींचा जन्म कधी झाला मग? 19 फेब्रुवारी 1630. शिवाजीज चाइल्डहूड. आता त्यांचं बालपण कसं होतं? शिवाजी पास द फर्स्ट 6 years ऑफ हिज लाईफ इन हायली अनसेटल कंडिशन. त्यांचे अगदी सुरुवातीचे 6 वर्ष तर फार धावपळीत गेले. इवन सो जिजाबाई डिड नॉट निग्लेक्ट हिज एज्युकेशन. आणि जरी असं असलं तरी जिजाबाईंनी त्यांचं शिक्षणाकडे दुर्लक्ष केलं नाही. एव्हरी इव्हनिंग शी वूड लाईट द हाऊस होल्ड लॅम्प अँड देन कॉल शिवाजी टू हर. दररोज सायंकाळी सांजवात करणे, त्यानंतर घराकडे लक्ष ठेवणे, शिवाजीकडे लक्ष ठेवणे. शी वूड शॉवर ऑल हर अफेक्शन ऑन हिम. त्यांचं सगळ्यात जास्त लक्ष हे शिवाजीकडेच असायचं. अँड टेल हिम स्टोरीज ऑफ रामा अँड कृष्णा. रामा आणि कृष्णांच्या त्या कथा त्यांना सांगायच्या. ऑफ भीम अँड अभिमन्यू. आणि भीम आणि अभिमन्यूच्या सुद्धा ते कथा सांगायच्या. ऑन अदर ऑकेजन शी वुड रिसाइट टू हिम द डिवोशनल सॉन्ग ऑफ नामदेव, ज्ञानेश्वर और एकनाथ. एकनाथ महाराजांच्या, ज्ञानेश्वर महाराजांच्या, नामदेवांचे सुद्धा अभंग गीत त्यांच्या कानावर ते टाकायच्या. शिवाजी लाईक टू लिसन टू द एक्सप्लॉइट ऑफ द ब्रेव मेन. त्यांना शूर पुरुषांच्या गोष्टी ऐकायला खूप आवडायचे. शिवाजी
फेल्ड दॅट ऑन ग्रोईंग अप, आणि त्यांना असं वाटायचं की मोठे झाल्यावर सुद्धा आपण त्यांच्यासारखा पराक्रम करावा. ही शूड आल्सो डिस्प्ले वेल लाईक देम. जिजाबाई यूज टू टेल हिम स्टोरी ऑफ मेनी पायस पर्सन. जिजाबाई शिवाजी महाराजांना साधू संतांच्या गोष्टी सांगायच्या. अँड दॅट इन्स्टिल्ड इन हिम अ रिस्पेक्ट अँड ऑनर फॉर ऑल संत अँड ग्रेट मेन. आणि शिवाजी महाराजांमध्ये त्यांच्यामुळेच, या गोष्टीमुळेच त्यांच्या मनात साधू संतांविषयी आदर निर्माण झाला होता. चिल्ड्रन फ्रॉम पुअर फॅमिलीज केम टू प्ले विथ शिवाजी. शिवाजी महाराजांसोबत जी गरीब मावळे असायची त्यांची मुलं खेळायला यायची. समटाईम्स ही विजिट देम इन देअर हट्स अँड शेअर्ड देअर सिम्पल मील ऑफ अनियन अँड भाकरी विथ ग्रेट रेलिश. त्यांच्या झोपडीमध्ये बनणारी अनियन म्हणजेच कांद्याची भाकरी खूप आवडायची. त्यांना साधं जेवण खूप आवडायचं. कधी कधी तेच स्वतः त्यांच्याकडे भेट द्यायला जायचे. दे इन्व्हेंटेड इंटरेस्टिंग गेम टू पास द टाईम. आणि त्यांनी काही अशी नवीन गेम्स, नवीन खेळ शोधली होती. द चिल्ड्रन ऑफ दी मावलाज वेअर लाईक बर्ड्स इन द फॉरेस्ट. आणि मावळ्यांची मुलं ही जणू काही रानाची पाखरं होती अशीच वाटायची. दे वूड इमिटेट द साऊंड ऑफ द कुकू ऑर पॅरॉट ऑर टायगर टू परफेक्शन. मावळ्यांची मुलं कोकिळेचे, पोपटाचे आणि टायगरचे आवाज अगदी हुबेहूब काढायचे. देअर पास टाईम वॉज बिल्डिंग स्मॉल फोर्ट. त्यांचा एक छंद असायचा. फावल्या वेळामध्ये छोटी छोटी अशी किल्ले बनवायची ऑफ अर्थ, मातीपासून. अँड मेकिंग अर्दन एलिफंट. आणि मातीची खेळणी बनवायची, त्याच्यामध्ये हत्ती अँड हॉर्सेस म्हणजेच घोडेसुद्धा बनवायचे. दे प्लेड हाईड अँड सीक. लपालपीचा खेळ खेळायचे. ऑर प्लेड विथ बॉल ऑर टॉप. भोवऱ्यासोबत किंवा बॉलसोबत ते खेळायचे. शिवाजी जॉईंड देम इन ऑल दीज गेम्स. शिवाजी महाराज प्रत्येक खेळामध्ये त्यांच्यासोबत असायचे. बिकम पॉप्युलर विथ देम. आणि अशामुळे शिवाजी महाराज त्या सगळ्यांना प्रिय झाले होते. शहाजीराजे टूवर्ड्स द मुघल. शहाजीराजे आता मुघलांकडे जाऊन मिळाले. शहाजीराजे रिटर्न टू निजामशाही ऑल राईट, बट ही डिड नॉट गेट एनी पीस ऑफ माइंड देअर. आपण मागच्या पाठामध्ये पाहिलं की आदिलशहाला सोडून परत निजामशाहीकडे, निजामशहाच्या आईच्या म्हणण्यामुळे शहाजीराजे पुन्हा निजामशाहीत आले. पण त्यांचं तरी मन तिथे लागेना. निजामशहा हिमसेल्फ वॉज अ फिकल माइंडेड. तो एक छोट्या प्रवृत्तीचा माणूस होता. हू रेडिली बिलीव्ह ऑल गॉसिप. तो दुसऱ्यांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवायचा. हिन्स मेनी कॉन्स्पिरसीज अँड पेटी रायव्हरिलीज इन्फेस्ट द कोर्ट. तो कोर्टमध्ये म्हणजे दरबारामध्ये छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष ठेवायचा आणि कुणाची कान उघडणी किंवा कुणाच्या चुगल्या यावर सुद्धा त्याचा विश्वास असायचा. दिस लेड टू द किलिंग ऑफ लखुजीराव जाधव ओपनली इन द कोर्ट ॲट द इन्स्टिगेशन ऑफ निजामशाह हिमसेल्फ. आणि निजामशहाच्या चिथावणीमुळे भर दरबारामध्ये लखुजीराव जाधव म्हणजे जे शहाजीराजांचे सासरे होते, म्हणजे जिजाबाईचे वडील होते, त्यांची हत्या करण्यात आली. आणि असं कोणाला योग्य वाटेल की आपल्या सासऱ्यांची हत्या केली, म्हणून शहाजीराजे कुड नॉट विथस्टँड धिस. शहाजीराजे आता त्यांच्यासोबत राहिले नाही. इन्फ्रेडेड ही लेफ्ट निजामशाही. आणि त्यांनी निजामशाही सोडली. अँड जॉईन द मुघल. मुघलला ते जॉईन झाले. शहाजहान दी मुघल एम्परर मेड हिम अ सरदार ॲट हिज कोर्ट. आणि शहाजहाननी शहाजीराजांना त्यांच्याच दरबाराचे सरदार म्हणून घोषित केले. इन द मीन टाईम, त्या दरम्यान काय झालं, सिक्रेटली जॉईन हँड विथ द मुघल. फतेखान किल्ड निजामशाह. फतेखाननी मुघलांशी हातमिळवणी केली आणि हातमिळवणी करून निजामशहाचा वध केला. निजामशहाला मारून टाकलं. देअर वॉज कम्प्लिटली अनार्ची इन द स्टेट. आणि याच्यामुळे सगळं निजामशहाच्या स्टेटमध्ये अंधाधुंदी माजली, गोंधळ झाला. इट बिकेम एव्हिडंट दॅट फतेखान वॉज टिचरसली प्लॅनिंग टू अनेबल द मुघल टू स्वॅलो निजामशाही. आणि पूर्ण जी निजामशाही आहे ती मुघलांच्या घशात घालणार हे अगदी ठरून होतं. इन रिटर्न द मुघल रिवॉर्डेड. आणि या बदल्यात मुघलनी त्याला रिवॉर्ड केलं.
विथ द टेरिटरी अंडर द कंट्रोल ऑफ शहाजीराजे. शहाजीराजांच्या हाताखाली जो प्रदेश होता तो त्याला बक्षीस म्हणून देण्यात आला. शहाजीराजे वॉज एनग्राड अँड सो ही लेफ्ट द सर्व्हिस ऑफ द मुघल. आणि शहाजीराजांना याबद्दल खूप राग आला आणि त्यांनी मुघलांची पण सेवा सोडून दिली. ही डिसाइडेड टू टीच देम अ लेसन युझिंग ऑल हिज माइट. आणि अगदी शूरपणे या लोकांना धडा शिकवण्याची शहाजीराजांनी ठरविलं. फाउंडिंग ऑफ अ न्यू निजामशाही. नवीन निजामशाही स्थापन केली कोणी तर शहाजीराजांनी. इन ऑर्डर टू फोरस्टॉल द मुघल एम्परर अँड द वजीर फतेह खान. शहाजीराजे फाउंड आउट अ चाइल्ड हेअर फ्रॉम द निजाम्स फॅमिली. आता निजामशहाच्या फॅमिलीमध्ये कोणीच उरलं नव्हतं. तेव्हा निजामशहाच्या फॅमिलीमधला मुख्य राजा म्हणून एका मुलाची निवड करण्यात आली जो वारसदार म्हणून होता. आणि मुघल बादशहाला आणि वजीर फतेह खान याला मात देण्यासाठी हे सगळं शहाजीराजांनी केलं. अँड ऑन द फोर्ट ऑफ पेमगिरी नियर जुन्नर डिक्लेअर हिम ॲज द न्यू निजामशहा. आणि पेमगिरी जवळचा जो किल्ला होता जुन्नर जवळ असलेला तिथेच त्याला एक राजा म्हणून घोषित करण्यात आलं. Thus, he established an altogether new kingdom which include the territory between the river Godavari and Nira. गोदावरी ते नीरा नदीच्या दरम्यानच्या असणाऱ्या निजामशहाच्या प्रदेशाला निजामशाहीचं राज्य म्हणून जाहीर करण्यात आलं. शहाजीराजे फॉट विगरसली टू प्रोटेक्ट धिस न्यू स्टेट. आणि शहाजीराजे अगदी अतोनात प्रयत्न करत होते की त्यांचं हे राज्य वाचावं. आदिलशाह वॉज विथ हिम इन दिस इफोर्ट. आणि कधी नव्हे ते आता पहिल्यांदाच आदिलशहाने शहाजीराजांना सपोर्ट केला, मदत केली. But later, the Mughal Emperor Shahjahan himself marched south upon शहाजीराजे and returned आदिल शहा. पण काही दिवसानंतर काय झालं की जो शहाजहान होता त्या शहाजहाननी मुघल बादशाह जो शहाजहान होता त्याने आदिल शहाला धमकी दिली आणि त्याला आपल्याकडे वळवलं. आणि नंतर आदिल शहा देन साइंड अ ट्रीटी ऑफ फ्रेंडशिप विथ हिम अगेन्स्ट शहाजीराजे. मुघल बादशाह शहाजहानने आदिल शहाला आपल्याकडे वळवल्यानंतर मैत्रीचा हात केल्यानंतर तह केला आणि दोघांची मैत्री होऊन शहाजीराजे विरुद्ध लढण्याचा त्यांनी मनसुबा बनवला. शहाजीराजे नाव बिगन टू फाईट द जॉईंट फोर्स ऑफ द मुघल अँड आदिल शहा युझिंग गुरिल्ला टॅक्टिक्स. त्यावेळेला मुघल आणि आदिल शहा या दोघांची मैत्री झाली आणि हे दोन आणि शहाजीराजे एकटे असे एकमेकांशी ते लढू लागले. पण शहाजीराजे एकटे असल्याकारणाने मुघलांपुढे त्यांची शक्ती पुरली नाही. तेव्हा बट ही कुड नॉट सस्टेन द वॉर ऑल बाय हिमसेल्फ. इन 1636 अनविलिंगली ही साइन अ ट्रीटी ऑफ पीस विथ मुघल. आणि मग त्यांनी मुघलांशी तह केला. कधी 1636 मध्ये. ही कुड नॉट क्रिएट द ओन किंगडम ॲज दी टाईम वेअर नॉट फेवरेबल फॉर हिम. त्यांची वेळ चांगली नव्हती, त्याच्यामुळे त्यांचा जो प्रयत्न होता की आपलं एक स्वतंत्र राज्य निर्माण व्हावं ते काही होऊ शकलं नाही. बट हिज डेअरिंग स्पिरिट किंडल्ड अस कॉन्फिडन्स अमॉंग द मराठी पीपल. पण मराठी लोकांच्या मनामध्ये त्यांच्या या आत्मविश्वासाची बीज पेरल्या गेली. धिस प्रूव्ह युजफुल फॉर शिवाजी इन एस्टॅब्लिशिंग स्वराज अ फ्यू इयर्स लॅटर. आणि हेच शहाजीराजांचं कार्य अगदी प्रेरणादायी ठरलं. कुणाला तर शिवाजी महाराजांना एक स्वतंत्र स्वराज्य निर्माण करण्याकरिता काही वर्षानंतर. जिजाबाई अँड शिवाजी इन कर्नाटका. आफ्टर द डाउनफॉल ऑफ द निजामशाही एस्टॅब्लिश बाय शहाजीराजे इट्स टेरिटरी वॉज डिवायडेड बाय दी मुघल अँड आदिलशाह अमॉंग्स देमसेल्फ. जी निजामशाही होती ती बुडाली आणि बुडालेल्या निजामशाहीचा जो काही प्रदेश होता तो मुघल आणि आदिलशाह या दोघांमध्ये वाटण्यात आला. शहाजीराजे जागीर ऑफ पुणे अँड सुपे ले विदिन आदिलशाह शेअर. आणि जो शहाजीराजेंचा मुख्य प्रदेश होता पुण्याजवळचा पुणे आणि सुपे हे दोन्ही प्रदेश आदिलशहाच्या वाट्यात आले. ही गेव इट टू शहाजीराजे ऑन हिज बिहाफ. आणि मग तो प्रदेश शहाजीराजांचाच आदिलशहाने त्यांना परत केला. नव शहाजीराजे जॉईन द आदिलशाही सर्व्हिस. आणि मग शहाजीराजेंनी पुन्हा आदिलशहाची चाकरी सुरू केली. आदिलशाह असाइन टू हिम द टास्क ऑफ कॉन्करिंग द टेरिटरीज इन डिस्टन्स कर्नाटका. मग आदिलशहाने कर्नाटका प्रदेश काबीज करण्याकरिता
तिथे त्यांना पाठविले, फार अवे फ्रॉम पुणे, आणि हे फार पुण्यापासून लांब होतं. समटाईम्स आफ्टर द डिपार्चर ऑफ द शहाजीराजे टू कर्नाटका, शहाजीराजे कर्नाटकामध्ये पोहोचले आणि काही काळानंतर जिजाबाई अँड शिवाजी ऑल्सो जॉईन हिम देअर, आणि काही काळानंतर जिजाबाई आणि शिवाजी महाराजसुद्धा कर्नाटकामध्ये गेले. शिवाजी चाइल्डहुड इन महाराष्ट्र हॅड बीन व्हेरी हेक्टिक. शिवाजी महाराजांचं जे बालपण होतं ते खूप धामधुमीचं गेलं. ही अँड जिजाबाई हॅड टू रश कंटिन्युअसली फ्रॉम वन फोर्ट टू अनादर. ते आणि जिजाबाई म्हणजे त्यांची आई हे प्रत्येक वेळेला एका राज्यातल्या दुसऱ्या किल्ल्यातून तिसऱ्या किल्ल्यात अशा पद्धतीने त्यांना फिरावं लागत होतं. ॲट दॅट टाईम यंग शिवाजी यूज टू हिअर द स्टोरी ऑफ द ब्रेव्ह डीड ऑफ हिज फादर. आणि याच काळामध्ये बाल शिवाजी महाराजांना म्हणजेच बालराजांना त्यांच्या वडिलांचे जे काही यशस्वीतेच्या चर्चा होत्या, जिंकल्याच्या चर्चा होत्या, त्या ऐकायला मिळायच्या. जिजाबाई अँड शिवाजी गॉट सम पीस व्हेन दे अराईव्ह इन कर्नाटका. आणि मग बऱ्याच काळानंतर जिजाबाई आणि शिवाजी महाराजांना म्हणजेच बाल शिवाजी राजाला थोडे शांततेचे दिवस मिळाले. कुठे? तर कर्नाटकामध्ये. शहाजीराजे डिफिटेड मेनी किंग इन कर्नाटका. शहाजीराजांनी अनेक राजांना हरवले. आदिलशाह अवॉर्डेड हिम विथ द जागीर ऑफ बंगलोर. आणि याच प्रित्यर्थ बक्षीस म्हणून शहाजी राजाला आदिलशहाने बंगलोरचा परगणा हा बक्षीस म्हणून दिला. शहाजीराजे देन मेड द सिटी ऑफ बंगलोर हिज हेडक्वार्टर. आणि मग शहाजीराजे हेच त्या बंगलोरचे मुख्य झाले. ही लिव्ह देअर विथ ऑल द ट्रॅपिंग्स ऑफ अ किंग अँड बिगन टू समन द कोर्ट. आणि मग तिथे बंगलोरलाच ते राज्यसभा भरवू लागले आणि तिथेच एक राजा म्हणून त्यांना तिथे मान मिळू लागला. बरं का बालमित्रांनो, आता तुम्हाला हा पाठ कसा वाटला ते मला कळवा, कमेंट्समध्ये सुचवा, आणि अजून कुठला कंटेंट हवा आहे ते सुद्धा मला कमेंट्स करा आणि कमेंट्स लिहून पाठवा.